माझी जिंदगी पूर्ण खराब होऊन गेलेली. ते मुलं वगैरे बाई घेऊन जायले. This is Mohan. I saw him outside the temple, sitting stressed and alone. When I started talking to him, I noticed he was hiding his pain and tears behind the fake smile. बायकोनी नाही घरात नाही काढलं. माझ्यापाशी सर्व काय होतं. माझी स्वतःची गाडी होती. माझा गुजरातला धंदा होता अच्छा भाजीपाल्याचा. अच्छा. मी अपडाऊन करायचं, पण ती बाई थोडीशी म्हणजे कसं तिला नाही पटलं, तर ती आता 4 वर्ष झाले सोडून दिले. आणि पोरांना पण घेऊन गेले सोबत. पोरांना मी भेटायचो, आता पण भेटून आलो. आता माझ्यापाशीच होता मुलगा माझ्यावाला. अच्छा. नाही मी तुम्हाला बघितलं, तुम्ही असं एकदम शांत बसले खूपच. काय विचार करत होता तुम्ही इथं? तोच विचार करतो आणि देवाला सांगतो. बाकी काहीच करू शकत नाही मी त्यांचं काहीच करू शकत नाही. कारण की बाई जिकडे आपल्या बाजूला राहते, तर मी दुनिया पलटी करून दिली असती. बाईच माझ्यासोबत नाही तर मी काय करू शकतो. बरोबर आहे. माझं पूर्ण घरदार उद्ध्वस्त होऊन गेली. तुमच्या आयुष्यात सगळ्यात आनंदाची गोष्ट काय होती बरं? माझ्या आयुष्यामध्ये सर्वात आनंदाची गोष्ट फक्त माझ्या आई वडील आहे. बाकी काहीच मी त्यांच्यासाठी सरस सोडून. माझ्या आईने मला भरपूर केले. तिचे उपकार आहे माझ्यावरती, बाकी कोणाचीच नाही. जर देव तुमची एक इच्छा पूर्ण करणार असणार तर तुम्ही काय मागणार देवाकडे? मी देवापाशी जर इच्छा जर माझी पुरी करणार ना, फक्त माझं घर मला आहे ना भगवान, माझे मुलं आणि माझी बायको पोरं वापस आनंद बस. बाकी काही नाही. माझा सुखाचा संसार झाला ना, मी माझ्या आई बापांना मी दुनिया सोडून देईन. जर तुमचा हा व्हिडिओ तुमच्या मुलांपर्यंत पोहोचला तर तुम्ही त्यांना काय संदेश देणार या व्हिडिओ मधनं? त्यांना एवढा संदेश देतो का ते मम्मी पशी पण आहे ना, का चांगलं शिकवा. फक्त लक्षात ठेवा की मी त्यांचा पप्पा आहे, बस एवढं काहीच.